जिल्ह्यातील सांगली, मिरज आणि खानापूर आटपाडी या तिन्ही मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा कायम ठेवलाय। या संदर्भात मुंबईतील बैठकीत चर्चा देखील झाली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या तिन्ही मतदारसंघात मशाल घरोघरी पोहोचवा अशा सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघांचा आढावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलाय। यावेळी माजी खासदार विनायक राऊत उपस्थित होते। जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी 8 मतदारसंघांची माहिती आणि सविस्तर अहवाल पक्षप्रमुखांकडे सादर केलाय। जिल्ह्यातील सांगली, मिरज आणि खानापूर आटपाडी मतदारसंघ ताकदीने लढवण्याची तयारी असल्याचा विश्वास जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलाय। त्यानंतर ताकदीने लढण्यासाठी शिवसेनेची मशाल घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे आणि शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी दिल्याची माहिती संजय विभुते यांनी दिली आहे। यावेळी सिद्धार्थ जाधव, महादेव मगदूम, शंभूराज काटकर, संजय काटे, विशाल सिंग राजपूत, विष्णू पाटील, गणेश लोखंडे, चंद्रकांत मैगोरे, महादेव हुलवान, राज लोखंडे, सुरेश साखळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सायंकाळी 5च्या दरम्यान मणेराजुरी गावाला गारांचा जोरदार तडाखा बसलाय। तर तालुक्यातील ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले। गारा पडल्याने मणेराजुरी भागातील द्राक्ष बागांच्या काड्या आणि फुटलेले कोंब मोडलेत। गारांच्या माऱ्याने पाने फाटत त्याची चाळण झाली आहे। तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पिके जमीनदोस्त झाली आहेत। येत्या 8 दिवसात तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तासगाव तालुक्यातील लोढे, कौलगे, सावर्डे, चिंचणी, मणेराजुरी, खुसगाव, वाघापूर, आरवडे, बस्तवडे, तुर्ची, राजापूर यांसह तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने झोडपले। मणेराजुरी भागात 10 मिनिटे गारांचा तडाखा बसला। या गारांमुळे फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले। डोळे फुगलेल्या आणि फुटत असलेल्या द्राक्ष बागांच्या काड्यांचे डोळे गारांच्या माराने मोडून पडले। तर काही द्राक्ष बागांची पाने गारांच्या माऱ्याने फाटली असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले। काढणीचा खरीप पाण्यात कुजत असून वाऱ्यामुळे काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे। पावसामुळे जीवितहानीचं वृत्त नसून रात्री उशिरापर्यंत ग्रामीण भागातून वीज गायब होती। तर रस्त्यावर पाणी आल्याने काही भागातील वाहतूक खोळंबली होती। सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या शासकीय वाहनाच्या आडवे भटके कुत्रे आल्याने विश्रामबाग येथील गव्हर्नमेंट कॉलनी येथे कारचा भीषण अपघात झालाय। या अपघातात आयुक्त गुप्ता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान गाडीतील इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे। गाडीने रस्त्याच्या मध्ये असलेल्या विद्युत खांबाला धडक दिल्यानंतर गाडीच्या सर्व एअरबॅग खुल्या झाल्याने मोठा अनर्थ टळला। आयुक्त शुभम गुप्ता हे त्यांच्या शासकीय वाहनातून आज सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास निघाले होते। त्यांच्यासोबत त्यांचे इतर कुटुंबीय आणि चालक होते। विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनी येथील रस्त्यावरून गाडी निघाली असताना अचानक रस्त्यात एक भटके कुत्रे गाडीच्या आडवं आलं। या कुत्र्याला वाचवण्याच्या नादात चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या विद्युत खांबाला जाऊन गाडी धडकली। हा अपघात इतका भीषण होता की गाडीची उजवी बाजू पूर्ण चक्काचूर झाली आहे आणि गाडीच्या सर्व एअरबॅग खुल्या झाल्या होत्या। या अपघातात आयुक्तांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे। आजारी वडिलांना जेवणाचा डबा घेऊन बिसूरला निघालेल्या महिलेचा वाटेतच काळाने घात केलाय। रेल्वे रूळ ओलांडत असताना सुसाट वंदे भारत रेल्वेची धडक बसली। यात अभिनंदन कॉलनीतील जयश्री अरुण घोडके यांना जीव गमवावा लागलाय। सकाळी 9:30च्या सुमारास हा अपघात झाला। बिसूरला जाण्यासाठी जयश्री घोडके या सकाळीच वडिलांसाठी जेवणाचा डबा आणि काही पैसे घेऊन घराबाहेर पडल्या। कर्मवीर भाऊराव पाटील शाळेच्या बाजूने राम रहीम कॉलनीतून त्या रेल्वे रुळाकडे गेल्या। रेल्वे रूळ ओलांडून त्यांना तात्यासाहेब मळ्याच्या बाजूला असलेल्या पत्रकार कॉलनी मार्गे मुख्य रस्त्यावर जायचं होतं। या ठिकाणी 3 रेल्वे रूळ आहेत। पूर्वेला सांगली स्टेशन असल्याने क्रॉसिंगसाठी मालगाडी रुळावर थांबली होती म्हणून जयश्री घोडके या थोडे पूर्व दिशेने गेल्या। रेल्वे इंजिनला वळसा घालून मागे पत्रकार कॉलनीकडे निघाल्या। मात्र त्याच वेळी सांगली स्टेशनहून पुण्याला निघालेली वंदे भारत रेल्वे आली। काही काळाच्या आत त्यांना जोराची धडक बसली। रेल्वेचा धक्का बसल्यानंतर त्या 60 ते 70 फूट समोर आणि रेल्वे रुळाच्या बाजूला 15 फूट फेकल्या गेल्या। वंदे भारत रेल्वेची धडक बसल्यानंतर रेल्वे जवळपास 10 मिनिट त्या ठिकाणी थांबली। रेल्वे पोलीस आल्यानंतर वंदे भारत मार्गस्थ झाली। अपघाताची माहिती समजताच नातेवाईकांची आणि बघ्यांची गर्दी झाली। वडिलांसाठीचा जेवणाचा डबा अपघातानंतर रेल्वे रुळावर विखुरलेला पाहून अनेक जण हळहळले।
त्यांच्या मागे पती, 2 विवाहित मुली, 1 अविवाहित मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. मदत कार्यात स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, अमीर नदाफ, राजू मोरे, अनिल बसरगट्टी, अप्पालाल नदाफ, सदाशिव पेडेकर, सुनील घोरपडे, महेश गव्हाणे यांचा सहभाग होता. आमदार जयंत पाटील ज्या गावात मतदानाचा हक्क बजावतात, ज्या गावात राजाराम बापू साखर कारखाना आहे, जयंत पाटील यांची सत्ता आहे, अशा साखराळे येथे विविध विकास कामांचे प्रस्ताव मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून ते दिले जात नसल्याने येथील संतप्त ग्रामस्थांनी महात्मा गांधी जयंती दिनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. जोपर्यंत प्रस्ताव दिले जात नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा रयत विकास आघाडी आणि युवा शक्ती साखराळेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. आमदार जयंत पाटील यांना लोकशाहीचा विसर पडला असून विकासाला खोडा घालण्यात त्यांचा हातखंड आहे. तो आता लोकशाही मार्गाने मोडून काढू असा इशारा उपोषण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलाय. साखराळे गावातील पाणंद रस्ता, तांडावस्ती आणि रुंदीव वसाहत या ठिकाणी 95/5 आणि 85/15 योजनेतून निधी मंजूर झालाय. क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून श्री भैरवनाथ मंदिर येथे भक्तनिवास बांधण्यासाठी डीपीडीसी मधून निधी मंजूर झालाय. त्यासाठी लागणारे मागणीपत्र आणि प्रस्ताव साखराळे ग्रामपंचायतीकडे प्रलंबित आहेत. पंचायत समिती, रस्ते, रयत विकास आघाडी आणि युवा शक्ती साखराळेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही ते प्रस्ताव दिले नाहीत. प्रस्ताव न दिल्याने रयत विकास आघाडी आणि युवा शक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलकांशी चर्चा केली आहे. रणरणत्या उन्हाचे चटके सहन करत पवनचक्कीसाठी दिलेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत मिळाव्यात या प्रमुख मागणीसाठी बायका पोरांसह अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी जाखापूर ते कवठेमंकाळ असा सुमारे 8 ते 10 किलोमीटर अंतर लाँग मार्चचा काढलाय. कवठेमंकाळ येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत हक्काच्या जमिनीसाठी आवाज उठवला. जमीन हक्क शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास जाखापूर येथून लाँग मार्चला सुरुवात केली. या लाँग मार्चमध्ये महिला आणि लहान मुलांसह शेतकरी सहभागी झाले होते. पवनचक्कीच्या चुकीच्या, अन्यायकारक आणि मनमानी कारभाराविरुद्ध घोषणा देत कुची गावातून पुढे कवठेमंकाळ येथील तहसील कार्यालयासमोर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास येऊन शेतकरी आक्रमक होऊन जमीन परत मिळवण्याची आग्रही मागणी करत होते. खोटे शपथपत्र दाखल करून त्यामध्ये मूळ शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कुळमुक्त्यार आणि साठेखत देणारे मयत असताना ते जिवंत दाखवून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच शासनाची घोर फसवणूक केली अशा कंपनीवर गुन्हे दाखल करण्यासाठी जाखापूर ते कवठेमंकाळ महिला, लहान मुलांच्या सह शेतकऱ्यांनी शेतकरी एकजुटीचा विजय असो, मूळ शेतकरी सोडून इतरांना झालेली खरेदी दस्त रद्द करावेत अशा घोषणा देत पायी चालत लाँग मार्च काढण्यात आलाय. शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी शेती बचाव कृती समितीच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली, पण अजूनही सरकारला जाग येत नाही. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाबाबत चर्चा करण्यासाठी नितीन गडकरी यांची भेट पोलीस प्रशासनाने घडवून आणावी, अन्यथा त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी सतीश साखळकर, उमेश देशमुख, प्रवीण पाटील आदी जण शेतकरी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत जाहीर वक्तव्य केलं होतं, पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री जाहीर बोलले की विरोध फक्त नांदेड आणि कोल्हापूर येथील शेतकऱ्यांचा आहे, त्यामुळे तेथील रेखांकन बदलण्यात येईल असं विधान केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परत आंदोलन करण्याचा निर्धार केलाय. 27 सप्टेंबर रोजी सरकारचा महाळ घातला. राज्य सरकारमधील काही मंत्री शक्तीपीठ महामार्गाबाबत उलटसुलट विधाने करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकार निर्णय घ्यायला असमर्थ आहे असा शेतकऱ्यांचा समज आहे. त्यामुळे देशाचे रस्ते, विकास आणि दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी हे 4 ऑक्टोबर रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी प्रशासनाने चर्चा घडवून आणावी, अन्यथा काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आलाय. राज्यात ओबीसींच्या हक्कासाठी लढणारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावरती 2 दिवसांपूर्वी पुणे येथे जीवघेणा हल्ला करून त्यांचा घातपात करण्याचा कट होता. त्यांना मारहाण करून तुम्ही दारूच्या नशेत आहात का असा बोलणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून संपूर्ण राज्यात त्यांची बदनामी करण्याचं कट कारस्थान होतं. या हल्ल्याची चौकशी करून हाकेंना Z+ पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी ओबीसी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सांगली जिल्हा ओबीसी समन्वय समितीच्या वतीने घेण्यात आलेली बैठक पार पडली। यावेळी माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक विष्णू माने, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव, शंकर गोरे, अरुण खरमाटे, निवांत कोळेकर, शिवाजी शेडगे, अर्जुन थोरात उपस्थित होते। यावेळी महापौर संगीता खोत म्हणाल्या, प्राध्यापक लक्ष्मण हाके राज्यात ओबीसींचा आवाज बनले आहेत। हाके पुणे येथे घरी आल्यानंतर 2 युवक रेखी करत होते, परंतु त्यांना कोणीतरी कार्यकर्ता असे म्हणून दुर्लक्ष केलं। परंतु संध्याकाळी 8च्या दरम्यान मित्राच्या घरी जेवण करून येत असताना 20 ते 25 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। ओबीसींचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न केलाय। भविष्यात असा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास जिल्ह्यातील ओबीसी समाज जसास तसं उत्तर देईल। विष्णू माने म्हणाले, 2 दिवसांपूर्वी पुणे येथे जीवघेणा हल्ला करून त्यांचा घातपात करण्याचा कट होता। त्यांना मारहाण करून तुम्ही दारूच्या नशेत आहात का असा बोलणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल करून संपूर्ण राज्यात त्यांची बदनामी करण्याचं कट कारस्थान होतं। हल्ला करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा आणि शासनाने त्यांना Z+ पोलीस संरक्षण तात्काळ द्यावे अशी मागणी केली आहे। पुणेमधील हडपसर, येरवडा, विमाननगर, कोथरूड, कोंढवा, मालेगाव, अहिल्यानगरमध्ये, दक्षिण नगर, उत्तर नगर, सोनाई, नेवासा या सर्व ठिकाणी तिरंगा रॅलीमधील घडलेल्या घटनेच्या विरोधात त्वरित इम्तियाज जलीलवर कठोर कारवाई करावी यासाठी कडेगाव तालुक्यातील शंभू भक्तांकडून इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जाणून बुजून महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा वारंवार अपमान केला जातोय। तसेच औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण असो अथवा पुण्यातील हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर झालेली भीषण दगडफेक असो, 23 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या एमआयएम या राजकीय पक्षाने इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रुपीकरण करण्यात आले। याआधी देखील संभाजीनगर नामांतरावरून झालेल्या वादामध्ये इम्तियाज जलील यांचा समावेश होता। या सर्व घटकांमधून एकच लक्षात येतं की या सगळ्या गोष्टी ठरवून केल्या जात आहेत असं जाणवते। म्हणून याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर सहित महाराष्ट्रामध्ये त्वरित इम्तियाज जलीलवर कठोर कारवाई करावी यासाठी सर्व शंभू भक्त यांच्याकडून आंदोलन करत पोलीस निरीक्षकांना निवेदन देत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या वतीने स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरात पदयात्रा काढण्यात आली आहे। स्टेशन चौकात गांधी यांच्या पुतळ्यास आमदार डॉक्टर विक्रमसिंग सावंत आणि स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी अशोक मालवणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला प्रारंभ झाला। काँग्रेस भवन येथे पदयात्रेची सांगता झाली आहे। यावेळी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनाने आणि पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। आमदार डॉक्टर विक्रमसिंग सावंत म्हणाले, काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। जातीयवादी प्रवृत्ती महापुरुषांच्या विचारांची पायमल्ली करत आहेत। महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारानुसार वाटचाल करणे हेच त्यांना खरे अभिवादन होय। नामदेव कस्तुरे यांनी देखील आपले विचार मांडले, तर गुलाबराव भोसले यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन केले। स्वागत पैगंबर शेख यांनी केलं, प्रास्ताविक अजित ढोले यांनी केले, आभार मौलाली वंटमुरे यांनी मानलं। यावेळी प्रकाश जगताप, बिपिन कदम, अल्ताफ पेंडारी, मालन मोहिते, अनिल मोहिते, महावीर पाटील, डीपी बनसोडे, राजेंद्र कांबळे, याकूब मनेर, सुनील भिसे, शिवाजी सावंत, अप्पासाहेब पाटील, बाबगोंडा पाटील, अशोक मालवणकर, रंगराव शिपुगडे, भाऊसाहेब पवार, गुलाबराव भोसले उपस्थित होते। केंद्र शासनाच्या स्वच्छता हीच सेवा अंतर्गत महापालिका क्षेत्रात स्वच्छतेचा 15वा साजरा करण्यात आला। या निमित्ताने स्वच्छतेचे विविध अभियान आणि कार्यक्रम राबवण्यात आले, त्याची सांगता झाली आहे। या निमित्त 12 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, तर ड्रेनेज आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। शास्त्री चौक ते दूरदर्शन केंद्राचा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यामध्ये महापालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। या स्वच्छता 15आठवड्यात महापालिकेकडून एकूण 12 महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा घेऊन स्वच्छता करण्यात आली। याचबरोबर स्वच्छता हीच सेवा अंतर्गत जनजागृती सायकल रॅली, महास्वच्छता अभियान, टाकाऊपासून टिकाऊ अंतर्गत स्थळ सुशोभीकरण स्पर्धा, स्वच्छता मित्र पुरस्कार तसेच स्वच्छता संदेश देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्वच्छता 15आठवड्याची बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी सांगता झाली। तसेच स्वच्छता 15आठवड्यात उल्लेखनीय काम केलेल्या स्वच्छता कर्मचारी, महिला कर्मचारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांचा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय।